नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वडिलांची अशी कोणती मालमत्ता असते ज्याच्यामध्ये मुली कधीच हिस्सा मागू शकत नाही. तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे की 2005 मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झालं आणि त्या अमेंडमेंटनुसार मुलांप्रमाणे मुलींचा सुद्धा वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा देण्यात आला किंवा तशी तरतूद त्या अमेंडमेंट मधून त्या हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये ऍड करण्यात आली. त्यामुळे मुलींचा सुद्धा वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा असतो. पण सर्वात मोठं कन्फ्युजन कुठं होतं माहितीये काय? काही लोकांना काय वाटतं 2005 मध्ये ती काय घटना दुरुस्ती झालेली आहे, ह्याचा अर्थ असा होतो की 2005च्या अगोदर जर एखादी वडिलांची मिळकत असेल किंवा एखादी प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये मुली हिस्सा मागू शकत नाहीत किंवा मुलींचा हिस्सा नसतो, असं सर्वात मोठी गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये असते. तर एक गोष्ट जाणून घ्या, या व्हिडिओमध्ये आपण सर्वच गोष्टी क्लिअर करूया. वडिलांची मिळकत ही 2005च्या अगोदर घेतलेली असू दे किंवा 2005 नंतर घेतलेली असू दे, मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा हा कायम राहणार आहे. मग ती मिळकत 2005च्या अगोदरची असू दे किंवा 2005च्या नंतरची असू दे, मुलांप्रमाणे मुलींचा सुद्धा त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान हिस्सा किंवा समान हक्क राहणार आहे. मग मुद्दा असा उपस्थित होतो की आजच्या व्हिडिओचा आपला जो काही प्रश्न आहे की अशी कोणती मालमत्ता असते ज्या मालमत्तेमध्ये मुली कधीच हिस्सा मागू शकत नाहीत, म्हणजे वडिलांची अशी कोणती मालमत्ता असते ज्याच्यामध्ये मुली कधीच हिस्सा मागू शकत नाहीत. तर ह्या गोष्टीचं उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया. एक गोष्ट जाणून घ्या, मी एक तारीख सांगतो, ती तारीख तुम्ही लक्षात ठेवा. 20 डिसेंबर 2004, म्हणजेच 20 डिसेंबर 2004च्या अगोदरच्या ज्या काही वडिलांच्या प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टीमध्ये जर वडिलांनी ऑलरेडी ती प्रॉपर्टी किंवा ती जी काही मालमत्ता आहे ती हस्तांतरण केली असेल, हस्तांतरण म्हणजेच काय, बक्षीसपत्र असू दे, मृत्यूपत्र असू दे किंवा वाटप असू दे, जे काही असेल ते, जर समजा एखाद्या मुलीच्या वडिलांनी 20 डिसेंबर 2004च्या अगोदर त्या मालमत्तेची विल्हेवाट लावली असेल, ते बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, खरेदी खत, व्हॉटएव्हर जे काही असेल, जर त्यांनी त्या मालमत्तेची विल्हेवाट लावली असेल तर अशा केसमध्ये मुलींना त्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागता येणार नाही. आता इथं तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. मगाशी मी काय सांगितलेलं की मालमत्ता कधीही घेतलेली असू दे त्याच्यामध्ये मुलींचा हिस्सा राहणार, पण जर 20 डिसेंबर 2004च्या अगोदर त्या मुलीच्या वडिलांनी त्या मालमत्तेची विल्हेवाट ऑलरेडी लावली असेल, मग ते मृत्यूपत्र असू दे, बक्षीसपत्र असू दे, अन्य कोणत्याही मार्गाने जर त्याची विल्हेवाट लावली असेल तर अशा मालमत्तेमध्ये मुली कधीच हिस्सा मागवू शकणार नाहीत. जर समजा त्या मालमत्तेची वडिलांनी विल्हेवाट लावलेली नाहीये तर निश्चितच त्या मुलीला त्या मालमत्तेमध्ये, वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळणार किंवा हक्क राहणार. पण जर समजा त्याची ऑलरेडी विल्हेवाट त्यांनी 20 डिसेंबर 2004च्या अगोदर लावलेली असेल तर अशा केसमध्ये मुली कोर्टामध्ये केस दाखल करू शकत नाहीत. 20 डिसेंबर 2004 नंतर जर मुलींचा हिस्सा तर काय नेहमी आहेच, पण जर 20 डिसेंबर 2004 नंतर त्या मालमत्तेचं मुलीच्या संमतीशिवाय वाटप केलं तर निश्चितच मुलगी कोर्टामध्ये केस करू शकते. पण 20 डिसेंबर 2004च्या अगोदर त्या मालमत्तेचं ऑलरेडी वडिलांनी वाटप केलं असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरण केलं असेल तर अशा केसमध्ये मुली त्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागू शकणार नाहीत. आता हा मुद्दा कधी उपस्थित होणार आहे, जर त्या मालमत्तेचं हस्तांतरण केलं असेल तर वडिलांनी ऑलरेडी. जर समजा एखादी मालमत्ता, आता आपण उदाहरणावरून समजूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ए नावाची एक मुलगी आहे, तिच्या वडिलांनी 2003 मध्ये एक मालमत्ता विकत घेतलेली आणि 2003 मध्ये त्यांनी मालमत्ता विकत घेतली आणि त्या मालमत्तेची विल्हेवाट न लावता त्यांचं निधन झालं. तर अशा केसमध्ये ती जी काही मुलगी आहे ती मुलगी त्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागू शकणार का? तर याचं उत्तर आहे हो. कारण की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं, मालमत्ता ही 2005च्या अगोदर घेतलेली असू दे किंवा 2005च्या नंतर घेतलेली असू दे, त्या मालमत्तेमध्ये ती मुलगी निश्चितच हिस्सा मागू शकते किंवा त्या मालमत्तेमध्ये त्या मुलीचा समान हिस्सा राहणार, कारण की 2005 मध्ये घटना दुरुस्ती झाली. पण आता ह्याच उदाहरणामध्ये त्या मुलीच्या वडिलांनी 2003 मध्ये ती मालमत्ता विकत घेतलेली, पण त्या मालमत्तेचं त्यांनी बक्षीसपत्र करून ती मालमत्ता ही अन्य कोणत्याही व्यक्तीला किंवा एक थर्ड पर्सन होता त्याच्या नावाने त्यांनी ती मालमत्ता ट्रान्सफर केली. तर अशा केसमध्ये ती मुलगी त्या मालमत्तेसंदर्भात कोर्टामध्ये केस करू शकते का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. कारण की 20 डिसेंबर 2004च्या अगोदरची ही तारीख आहे, त्यामुळे 20 डिसेंबर 2004च्या अगोदर जर त्या मुलीच्या वडिलांनी त्या मालमत्तेमध्ये काही हस्तांतरण केलं असेल तर अशा केसमध्ये मुलगी दावा करू शकणार नाही. पण 20 डिसेंबर 2004 नंतर जर हस्तांतरण झालं असेल मुलीच्या परमिशन शिवाय तर निश्चितच मुलगी कोर्टात केस दाखल करू शकते. आणखीन एक गोष्ट अशी आहे की जरी मुलींचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलांप्रमाणे समान हिस्सा असेल तरी सुद्धा मुलांचं जसं कुटुंबातील कर्ज किंवा देणे जे असतात त्याच्यामध्ये मुलांचा जसा अधिकार असतो किंवा मुलांचं जसं कर्तव्य असतं, तसंच मुलींचं सुद्धा वडिलोपार्जित किंवा कुटुंबातील जे काही कर्ज आहे किंवा जे काही देणं आहे त्याच्यामध्ये मुलींचा सुद्धा
अधिकार असतो किंवा मुलींचं सुद्धा कर्तव्य असतं. ही सुद्धा गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मुली आणि मुलगा ह्या दोघांना सुद्धा हक्क आहेत, पण ज्यावेळेस कर्ज किंवा देणं येतं त्यावेळेस फक्त मुलाची जबाबदारी असते. बरेच लोकांना असं वाटत असतं, पण असं नाहीये. कायद्यानुसार मुलगी आणि मुलगा हे दोघंही समान आहेत. त्यामुळे ज्यावेळेस कर्ज किंवा देणं कुटुंबातील काही असेल तर अशा केसमध्ये मुलींना सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे जेवढं मुलांना आहे. जसं प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळण्यासाठी मुलगा आणि मुलगी समान आहेत, तसंच ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावर कर्ज किंवा देणं येतं त्यावेळेस सुद्धा मुलगी आणि मुलगा कायद्यानुसार समान आहेत. तर आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष हा होता की मुलगी तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये, मग ती मालमत्ता 2005च्या अगोदर घेतलेली असू दे किंवा 2005च्या नंतर घेतलेली असू दे, त्याच्यामध्ये ती हिस्सा मागू शकते किंवा तिचा हिस्सा असतो. पण 20 डिसेंबर 2004च्या अगोदर तिच्या वडिलांची एखादी मिळकत असेल आणि वडिलांनी ऑलरेडी ती मालमत्ता अन्य कोणत्याही व्यक्तीला किंवा तिच्या भावाला वगैरे हस्तांतरण केलं असेल, तर अशा केसमध्ये मुलगी त्या प्रॉपर्टीमध्ये दावा दाखल करू शकत नाही किंवा क्लेम करू शकत नाही. तर हा होता आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही निश्चितच कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.